टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। बातमी आहे ती जरांगे पाटलांनी भुजबळांवर साधलेल्या निशाण्याची। छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर आली असावी, फडणवीस भुजबळांना थांबवत नाहीत असं म्हणत जरांगेंनी हल्लाबोल केलाय। तर अजितदादांची भुजबळांना तंबी म्हणजे नाटक आहे अशी टीकाही जरांगेंनी केली। त्या दोन्ही गटांना कमळाबाईच्या पदराखाली लपून निवडणुका लढवाव्या लागतील अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आणि आकस नको असं आवाहन कार्तिकी एकादशीची पूजा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। पाहुयात या संदर्भातला सविस्तर असा आमचा रिपोर्ट। छगन भुजबळांना भाजपकडून ऑफर असावी, त्यामुळेच फडणवीस भुजबळांना थांबवत नाहीत असं वक्तव्य करत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्लाबोल केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्री भुजबळांना तंबी म्हणजे नाटक असल्याची टीका जरांगे पाटलांनी केली आहे। मराठा समाजाला आव्हान आहे, शांततेत राहा, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय, फाडू द्या। बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही ऑफर आलेली असावी, त्यामुळं बहुतेक त्यांना काही पाठबळ त्यांनी दिलंय का काय, कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांना थांबवित पण नाहीत। याचा अर्थ काही पलट्या मारायचं ठरलेलं आहे का काय मराठा समाजाला त्रास देण्यासाठी, हे सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागली। हे तंबी हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, हे नाटक हे बहाणे आहे त्यांचे। तंबी दिली, याला तंबी दिली, आता त्याला तंबी दिली, हे सगळे बहाणे खोटे आहेत। यांना अशांतता पसरायची हे याच्यातून सिद्ध व्हायला लागले। तंबी दिली काल आणि बोर्ड फाडे आज सकाळी। बोर्ड फाडे ही तंबी तर नाही दिली, तो बोर्ड फाडव नाही तर मुंबईत येऊ नकोस, तुझं मंत्रिपद जाईल। बोर्ड उद्यापासून फाडायच्या कामाला लाग। पवार साहेब यांना थांबवा आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा यांना थांबवा। भुजबळांना ऑफर असल्याचा दावा जरांगेंनी केल्यानंतर राऊतांनी अजित पवार गट आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलाय। दोन्ही गट कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील असं राऊत म्हणाले। बघा, माझ्या माहितीनुसार, पक्क्या माहितीनुसार अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील आणि जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील। हे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे। धनुष्यबाण त्यांना मिळालं असलं तरी धनुष्यबाणावर त्यांना आता कोणी मतदान करणार नाही। आणि उद्या त्यांना घड्याळ मिळालं अजित पवार गटाला तरी शरद पवार जिथे आहेत तिथेच मतदान होईल। त्याच्यामुळे यांना कमळाबाईला स्वीकारून कमळाबाईच्या पदराखाली लपून त्यांना निवडणुका लढाव्या लागतील। जरांगे पाटील आणि भुजबळांमधला वाद टोकाला पोहोचलाय। अजित पवारांनी भुजबळांना 2 ते 3 दिवसात शांत बसवावं ही शेवटची विनंती, अन्यथा नाईलाज होईल असं म्हणत राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या जरांगे पाटलांनी इशाराच दिलाय। एका बाजूने तुम्ही म्हणणार आम्ही तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सुरू होणार, याचा अर्थ तुम्हीच पाठबळ देतात की काय असं होतोय। त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं शेवटची विनंती, यांना रोखा। हे जर रोखले नाही तर नाविलाजानं आमचाही नाविलाज होईल। हा माणूस जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, याला वेळेच रोखा। आम्ही संयम धरला, आमचा संयम तुटू देऊ नका। याला 2-3 दिवसात तुम्ही गप्प बसवा। कालच बातम्या आल्या होत्या, अजितदादा म्हणले जरांगे पाटलांनी फक्त त्यांना अरे तुरे बोलू नये। मी सकाळी सांगितलं मीडियाच्या बांधवांना, तो जर शांत बसत असेल तर त्याची आमची काय दुश्मनी नाहीये। त्याने बोलायचं बंद करायचं, आम्ही बोलणार नाहीत। दरम्यान फडणवीस पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त पूजेला गेले होते। तिथेही त्यांनी नेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय। समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आणि आकस नको असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। त्यालाही जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। मला असं वाटतं की समाजात तेढ हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला
वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल. वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत, ते मांडलेही गेले पाहिजेत, ते मांडण्यात कुठलीच चूक नाही आहे. पण ते मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस असं न होता आपलं म्हणणं आग्रही मांडणं हे मला असं वाटतं अधिक चांगलं होईल. त्यामुळे वर्षानुवर्ष गावगाड्यात जे समाज एकमेकांसोबत राहत आहेत त्यांनी एकमेकाच्या विरोधात एकमेकांसमोर येणं हे अयोग्य आहे आणि असं महाराष्ट्रात घडू नये अशी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे हे एक षडयंत्र आहे. हे तुम्ही त्यांना थांबवा, तुम्ही त्यांना समज द्या. जातीय तणाव ते निर्माण करायला लागलेत. आम्ही नाही, आम्ही शांततेत कार्यक्रम घेतले. आता मराठ्यांचं वाटोळं करायसाठी ही सरकारची तर फूस नाही त्यांना, ही फूस तर नाही की आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही वक्तव्य करत राहा. सरकार सांगू शकत नाही त्यांना, अजितदादा सांगू शकत नाहीत का त्यांना, गृहमंत्री त्यांना सांगू शकत नाहीत का तुम्ही थांबा म्हणून. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे. तर मागास या शब्दाला धरून सुषमा अंधारेंनी जरांगे पाटलांवर JCB मधून होणाऱ्या पुष्पवृष्टीवरून टीका केली आहे. म्हणजे एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुन्हा पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे आम्ही आर्थिक मागासलेले आहोत म्हणता, दुसरीकडे तुम्ही 100 JCBतनं फुलांची उधळण करून देता. एकीकडे तुम्ही म्हणता की नाही आमच्याकडे काहीच नाहीये, दुसरीकडे तुमच्या सभेला 150 एकराचा मोसंबीचा बाग तोडला जातो. जरांगेंनी भुजबळाची काय लायकी आहे किंवा त्याची काय लायकी आहे, मराठ्याच्या हाताखाली काम करत होता, याचा अर्थ जरांगे स्वतःच्याच वाक्याला कॉन्ट्राडिक्टरी करत आहेत. मला वाटतं जरांगेंनी सुद्धा या संबंधाने तारतम्य ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढत आहेत असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं, परंतु मागच्या 8-15 दिवसातल्या त्यांच्या ज्या भूमिका आहेत कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा जो काही फोकस होता तो हललेला दिसतोय. आरक्षणावरचा फोकस हलवून व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे हे शोभत नाही. अंधारेच नव्हे तर समीर भुजबळांनीही जरांगेंवर निशाणा साधलाय. येवल्यातल्या मतदारांनी कुणाला मतदान करायचं हे सांगणारे जरांगे कोण, असा सवाल समीर भुजबळांनी केलाय. येवल्याचे मतदार ठरवतील ना कोणाला करायचे ते जरांगे कोण सांगणार. गेले 4 टर्म जे आहेत साहेबांनी जिथे तेव्हा काम केलं, ज्या पाण्याचे प्रश्न सोडवले, रस्त्याचे प्रश्न सोडवले, विजेचे प्रश्न सोडवले, साहेबांनी काही विशिष्ट जात बघून तिकडे काम केलेलं नाही, सर्व जाती धर्मांसाठी काम केलेलं आहे. आणि तिकडे विकासाचं जे काही पर्व जे आहे ते उभं करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते येवल्याचे मतदार ठरवतील कोणाला मतदार करायचे. जरांगे पाटील रोज त्यांच्या मागण्या बदलत जातात. आता त्यांच्या रोज मागण्या बदलत जातील म्हणून काय वेगवेगळ्या प्रश्नावर आम्ही सगळेजण काय बोलत बसणार नाही. स्क्रिप्ट कोणाची वाचतात ते साहेबांनी जे आहे परवाच्या दिवशी त्यांच्या प्रेसमधून त्यांनी सांगितलेलं आहे. हे फुले शाहू आंबेडकरांची, शिवाजी महाराजांनी जे त्या पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये जे कामकाज केलं, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं, ती स्क्रिप्ट जी आहे भुजबळ साहेब मांडतायत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या जरांगे पाटलांचा आणि भुजबळांमधला वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.